नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी तिसरा भाग वाचतो. या आप्त स्वकीयांना मारून इथलेच काय, पण त्रैलोक्यचेही राज्य मला नको. जळेनात का ती सर्व सुखभोग, अशी त्याची निरासक्त निराभिलाषकी मूल्यदृष्टी आहे. विजय, राज्य, सुख या सर्वांबद्दल निरीच्छ वृत्तीचा हा पार्थ खरं तर सुख आनंद या बाबतीत निष्कामतेच्या निदान पहिल्या पायरीवर उभा आहे. ज्या दया करुणा आदींची दैवी संपत्ती असा गीता निर्देश करते, ती दया आणि करुणा या संवेदनाशील पार्थामध्ये ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात प्रकट रूपात दिसते. आपोसी कृपा आली, जे अंतःकरण दिनले कारुण्यासी, हृदयासी द्रा ओम आला, जैसा चंद्रकला शीतला सोमकांतू. 191. जसा चंद्रकलेने चंद्रकांताला स्पर्श केला असता तो पाझरतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या हृदयाला द्रव फुटला असा हा पार्थ संवेदनशील आहे. अशा या कृपयाविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षणम पार्थाची अनार्यजुष्टम अस्वर्गस्वम अर्कतिकरम अशा शब्दात संभावना करून त्याची आप्तांबद्दलच्या पडलेल्या मोहा कश्मलंबद्दल कृष्ण निर्भत्सना करतो. त्यावेळी त्याची प्रकट होणारी वृत्ती अशी आहे. गुरुन् हत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके. या औदार्यशील गुरूंना मारण्याऐवजी ह्या जगात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे श्रेयस्कर आहे, अशी त्याची खरी आर्यदृष्टी, खरी नीतिदृष्टी, खरी निरासक्त वृत्ती आहे. हा भ्याडपणा क्लैब्य नाही, क्षुद्र हृदय दौर्बल्यम नाही, तो मृत्यू पराभव यांना घाबरलेला नाही, तो संन्यास घ्यायलाही निघालेला नाही. कृष्णाच्या निर्भत्सनेबद्दलचे त्याचे ते केवळ तीव्र प्रतिक्रियात्मक विधान आहे. कारण क्षात्रधर्मापेक्षा पुत्रधर्म, शिष्यधर्म, बंधुधर्म आदी मूल्यधर्म त्याला श्रेष्ठ वाटत आहे. अशा नैतिक मूल्यपूर्ण धर्माची जाण असलेल्या गीतारंभीच्या निष्काम वृत्ती व्यक्त करणाऱ्या पार्थाला निष्काम कर्मयोगाच्या उपदेशाची गरजच काय? आणि त्या कृष्णाच्या उपदेशातील ही विसंगती तरी बघा की. निष्काम कर्मवृत्तीच्या पार्थाला निष्काम कर्माची शिकवण देता देता तोच कृष्ण क्षात्रकर्माने पार्थाला स्वर्गप्राप्ती किंवा पृथ्वीवरील साम्राज्य या फळांची प्राप्ती होईल हे प्रलोभन त्याच वेळी दाखवत आहे. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यते महिम. हे पार्थाने प्रारंभालाच निष्काम वृत्तीने फेकून दिलेले क्षुद्र बक्षीस कृष्ण परत त्याच्या झोळीत टाकत आहे. हे निष्काम कर्मपर कृष्ण उपदेशातील केवढी विसंगती आहे. नानासाहेब गोरे यांनी नारायणीयमध्ये गीतेतील पुढील आणखी संदर्भ लक्षात घेत या विसंगतीवर नेमके बोट ठेवले आहे. फळासी आस सोडावी हे तुझे म्हणणे खरे, मग मेलो तरी स्वर्ग, जीतता राज्य हे कसे. स्वाध्यायाचे फळ ज्ञान, कृषीचे धान्य हे फल, यज्ञाचे फळपर्जन्य, रणाचे राज्य हे फळ. फलनिष्काम कर्माचे मोक्ष हे तूची सांगास. ज्ञानेश्वरीकारांचे भाष्य तर यापुढे जाऊन वर्णकर्म केल्याने कोणकोणती फळे मिळतील त्या फळांची खैरातच करीत आहे. त्याची नोंद पुढे ओघाने दुसऱ्या तिसऱ्या अध्यायाचा परामर्श घेताना केली जाणारच आहे. प्रारंभीच्या वरील संदर्भावरून निष्काम वृत्ती प्रकट करणाऱ्या पार्थाला निष्काम कर्माचा उपदेश हाच गीतेतील प्रतिपाद्य विषय आहे हे गीता रहस्यकारांचे प्रतिपादन प्रथम दर्शनीच मोडीत निघत आहे. पुढील विस्तारात जाण्यापूर्वी या प्रास्ताविकातच चातुर्वर्ण्य प्रणित
स्वधर्मकर्माच्या स्ववर्णकर्माच्या मूल्याबाबत त्याच्याबद्दलच्या आग्रही प्रतिपादनाबद्दल बोलावयास हवे. निष्काम वृत्तीच्या पार्थाला निष्काम कर्म कर असा उपदेश करणे ही एक विसंगतीच आहे. प्रारंभाला तरी कृष्ण त्याबद्दल फारसा गंभीर नाही हे पाहिल्यावर शिल्लक राहते ते एवढेच की पार्था, तुझ्या चातुर्वर्ण प्रणित क्षात्रवर्ण धर्माशी सुसंगत असे युद्ध कर. आणि हाच पार्थाचा चातुर्वर्ण प्रणित स्वधर्म वर्णधर्म कृष्ण आवर्जून चेतवित आहे, उपदेशित आहे. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः 2.37 कुरु कर्मेव तस्मात् त्वं 4.51 माम अनुस्मर युद्धच्च 8.7 अशा उक्तींतून क्षात्रकर्म कर, युद्ध कर अशी क्षात्रवर्ण कर्माची चेतना कृष्ण उपदेशातून मिळत आहे. या स्वधर्माचे म्हणजे स्वतःच्या वाट्याला जन्मता आलेल्या वर्णकर्मोचे मूल्य काय? श्रुतीस्मृतींनी नेमून दिलेली त्या वर्णांनी काय म्हणून करावयाची या प्रश्नाला गीतेत नैतिक उत्तर नाही. पार्थाचे क्षात्र धर्मकर्म हे केवळ निमित्त करून गीतेमध्ये सार्वत्रिक वर्णधर्मकर्माचे प्रतिपादन केले गेले आहे. ती गीताकारांची ठाम भूमिका आहे. या वर्णानुसार स्वधर्मकर्माच्या संदर्भात नानासाहेब गोरे यांनी नारायणीयमध्ये उपस्थित केलेले प्रश्नोपनिषद या वर्णकर्माचे मूल्य कसे उघड करीत आहे ते पाहण्यासारखे आहे. स्वभूतीस समानत्व म्हणसी धर्मसार हे, स्थापिसी 4 वर्णासी ही धर्मस्थापना कशी. सर्वभूती जरी ब्रह्म तरी हे वर्ण कायसा, समाजी जे प्रभू त्याच्या प्रभुत्वा राखण्यास्तव. स्त्रिया वैश्य तथा शूद्र समीजा पोषितात जे, त्या उणे स्थान का द्यावे ब्राह्मणा क्षत्रियाहुनी. जन्माने का कुणी श्रेष्ठ कनिष्ठ ठरतो जगी, कष्ट ती आमच्यासाठी ते कसे पाप योनी बा. प्रत्येकाने आपले वर्णसिद्ध कर्म करावे. या गीतेत दंडकाचे समर्थन काय? या प्रश्नाचे उत्तर गीतेत असे मिळू शकते. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनः श्रेयः परधर्मो भयावहा. गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यं कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैः गुणैः. स्वभावनियतं कर्म कुर्वनाप्नोति किल्मिषम्. असे गीतेतील काही संदर्भ लक्षात घेतले तर वर्ण हे गुणसिद्ध आहेत, वर्ण हे स्वभावानुसार आहेत. म्हणून त्या वर्णाची कर्मे ही त्यांच्या स्वभावानुसार गुणानुसार आहेत, म्हणून ती केली पाहिजेत. तेच श्रेष्ठकर असे गीतेतील समर्थन शोधून सांगता येईल. गीतेतील या समर्थनाचा डॉक्टर आंबेडकर आदींनी तर्कशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल आदींचा आधार घेत जो समाचार घेतला आहे तो येथे नोंदवला पाहिजेच. स्वत्वरजतम त्रैगुण्याधिष्ठित कृत्रिम अशा 4 मानवी समाज घटकांबद्दलची डॉक्टर आंबेडकर यांची प्रतिक्रिया आधुनिक मानसशास्त्राच्या कसाला उतरेल अशी आहे. त्यांची प्रतिक्रिया अशी आहे. मानवी समूहाचे असे वेगळे गट करून पृथक्करण करणे ही मानवी शक्तीबद्दलचा उथळ दृष्टिकोन आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक वेगळा वर्ग असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक प्रकारच्या मिश्र वृत्ती असतात. डॉक्टर आंबेडकरांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन याबद्दलचे उत्तम उदाहरण आपल्याला महाभारतीय गीता ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्णाचेच देता येईल. या कृष्णाचा संभव क्षात्रयोनीतला यदुवंश, संस्कार शूद्रागरचे गवळी. हा जन्मजात क्षत्रियवर्णीय कृष्ण लढाया क्वचितच मारतो. डिप्लोमसी, ब्रह्मकर्म हे त्याचे आवडते क्षेत्र. भारतीय युद्धात तो सारथ्य शूद्रकर्म करतो. तोंडाने पार्थाला गीता तत्वज्ञान ब्रह्मकर्म सांगतो. भीष्मावर चालून जाताना सुदर्शन चक्र हाती घेतो, क्षात्रकर्म. ज्याचा त्याने गीताभर आग्रह धरला त्या स्वधर्माचे त्याच्या बाबतीत काय झाले? त्याचा स्वधर्म कोणता? त्याचे स्वधर्म कर्म कोणते
त्याचे जन्मजात गुण कोणते, त्याचा वर्ण कोणता, त्याचे वर्ण कर्म कोणते, त्याने कोणता धर्म पाळला, याबाबत अलीकडचे वसंत पळशीकर यांनी उपस्थित केलेले प्रश्नही निरुत्तरित राहणारे ते असे. प्रत्येक व्यक्ती जन्मतः बिनवर्णाची असते आणि प्रौढपणी तिने स्वतःच्या अंगचे गुण प्रकट केल्यानंतर वा ती करत असलेली कर्मे विचारात घेऊन तिचा योग्य वर्णात समावेश केला जात असे. असा काळ कोणता, तो समाज कोणता, कोण कोणत्या वर्णाचा हे कोण ठरवत असे व ते कसे ठरत असे. दी य देशपांडे यांचे आजच्या सुधारकातील ऐतिहासिक भौगोलिक निरीक्षण असेच महत्त्वपूर्ण आहे. चातुर्वर्ण्य हे जर परमेश्वराने निर्माण केले असते तर ते फक्त हिंदुस्थानातच आढळले नसते, तर सर्व जगभर दिसले असते. हिंदुस्थानच्या सारखी जन्मजात चातुर्वर्ण व्यवस्था हिंदुस्थान खेरीज कुठेही नव्हती आणि नाही. स्वधर्म प्रशंसेचे इंगत सांगताना तर्कतीर्थांप्रमाणेच दी य देशपांडे जेत्यांनी जीताना कायमचे दाबून टाकण्यासाठी हे केले असावे असे सांगतात. चातुर्वर्ण्य संस्थेच्या समर्थनार्थ केले जाणारे युक्तिवाद मोक्षापेक्षा विशिष्ट वर्णाच्या ऐहिक हिताचीच दक्षता घेतात असे त्यांचे प्रतिपादन आहे. एक, स्वधर्मात मरण आले तरी ते श्रेयस्कर असते, पण परधर्मचरण मात्र नरकाचे साधन असते. दोन, दुसऱ्याचे कर्म कितीही चांगले असले तरी त्याचा आचार चांगल्या प्रकारे करता आला तरी आपले हीन असलेले कर्मही आपण सोडता कामा नये. तीन, आपली नियत कर्म केल्यानेच आपल्याला मोक्ष मिळतो हे सारे युक्तिवाद कशाचे द्योतक आहे. त्यात कनिष्ठ वर्णाच्या मोक्षाची काळजी दिसते की श्रेष्ठांच्या ऐहिक सुस्थितीचे रक्षण करण्याची दक्षता दिसते, असे प्रश्न दीय उपस्थित करतात आणि अन्यायकारक विषमता आधारित स्ववर्ण कर्मधर्माचे अपमूल्य उघड करतात. गीता मात्र या अपमूल्यांचा ठाम पुरस्कार करते. साक्षीसाठी निवडलेले अध्याय. याबाबतची साक्ष नोंदवण्यासाठी गीतेतील प्रारंभीचे 2, 3, उपसंहाराचा 18 अशा 3 अध्यायांची प्रामुख्याने निवड करावयाची आहे. वर्ण, स्वधर्म कर्म आणि निष्काम कर्म या दोहोंबाबतच्या प्रतिपादनावर या उपसंहार अध्यायांमध्ये विशेष भर दिला आहे. म्हणून या अध्यायांची साक्ष काढणे संयुक्तिक ठरावे. नाहीतरी गीतेचे मूळ अध्याय किती, कोणते याबाबत मतभेद आहेतच. राजाराम शास्त्री भागवत हे गीतेचे प्रारंभीचे 2च अध्याय मूळचे मानतात. हाफकिन यांच्या मते प्रारंभीचे आणि शेवटले एवढेच मूळचे अध्याय आहे. गीता रहस्यकार तर मूळचे अध्याय राहू द्यात, मूळचे गीताश्लोक किती याबाबत कोणी 7च, कोणी 28, कोणी 36, कोणी 100 याप्रमाणे गीतेचे मूलभूत श्लोक हुडकून काढले आहेत असे सांगतात. गीता रहस्यकारांच्या मते जे तात्पर्य ग्रंथाचा प्रारंभ आणि शेवट यांस न सोडिता या 2 टोकांमध्ये नीट बसते तेच त्या ग्रंथाचे सरळ तात्पर्य होय. त्यांचे हे मत ग्राह्य मानून या 2 टोकांमध्ये नीट बसणारे तात्पर्य जेथे प्रकर्षाने दिसते अशा प्रारंभीच्या 2 आणि उपसंहाराचा 1 अशा 3 अध्यायांची प्रामुख्याने निवड केली आहे. इतर अध्यायांचा आवश्यक तेवढा संदर्भ घेणे क्रमप्राप्तच. पुढील भाग पुढे इथे थांबवतो.